नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरच्या भागात जोरदार गोळीबार, सीमावर्ती भागात अतिदक्षतेचा इशारा, चोख प्रत्युत्तर देण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश. दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या हेरगिरी करणाऱ्या पाकिस्तानी कर्मचाऱ्याची भारताकडून हकालपट्टी. जम्मू काश्मीरच्या जुन्या फळबागांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारकडून 500 कोटींचं पॅकेज. राज्यातल्या आगामी नगरपालिका निवडणुका भाजपा शिवसेना एकत्र लढणार. आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवरचे निर्बंध रिझर्व्ह बँकेनं उठवले, बँकेच्या नव्या 7 शाखांनाही परवानगी. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. पाकिस्ताननं पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवरच्या भागांमध्ये जोरदार गोळीबार केला असून यामध्ये भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्यात आलंय. कथुआ, आरएसपुरा, कृष्णा आणि मेंढक क्षेत्रामध्ये पाकिस्ताननं गोळीबार केलाय. या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुरक्षा दलांना दिले आहेत. या गोळीबारामध्ये काही जवान जखमी झाल्याचंही वृत्त आहे. या जवानांना हवाई मार्गानं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांशी चर्चा केली. लष्कर प्रमुख दलबीर सुहाग यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि अजित डोवाल यांना या घडामोडींची माहिती दिली. सर्व सीमावर्ती भागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. तंगधार भागात पाकिस्तानकडून होणारा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी उधळून टाकलाय. या मोहिमेत लष्कराचा एक जवान शहीद झाला. जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांनी जैश ए मोहम्मद या संघटनेच्या 2 दहशतवाद्यांना पकडले. राष्ट्रीय रायफल्स आणि विशेष मोहीम गटानं संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेत दहशतवाद्यांना पकडण्यात जवानांना यश आलं. पकडलेल्या दहशतवाद्यांकडून AK-47 रायफली, पिस्तूल, ग्रेनेड लॉन्चर आणि UAGC अशी शस्त्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. पाकिस्तानी गोळीबारामुळे सीमावर्ती भागातल्या अनेक लोकांना आपलं घरदार सोडून सुरक्षित जागी आश्रय घ्यावा लागतो आहे. पाकिस्तानकडून सातत्यानं असे प्रकार होत असल्याचं या भागातल्या नागरिकांचं म्हणणं आहे. नवी दिल्लीत पाकिस्तानी उच्च आयुक्त कार्यालयातल्या कर्मचाऱ्याला काल हेरगिरीच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलं. मात्र 48 तासात भारत सोडून जाण्याचे आदेश या कर्मचाऱ्याला देण्यात आलेत. महमूद अख्तर असं या कर्मचाऱ्याचं नाव असून त्याच्याजवळ महत्वाची अशी संवेदनशील कागदपत्र सापडलीत. या प्रकरणी भारतानं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दिल बसीत यांना समन्स जारी केलं. पाकिस्तान उच्च आयुक्त कार्यालयात महम्मद अख्तर व्हिसा विभागात कार्यरत होता. महमूद अख्तरला मदत करून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या राजस्थानातल्या 2 रहिवाशांनाही अटक करण्यात आली. या कारवाईनंतर पाकिस्ताननंही सूडबुद्धीनं पाकिस्तानातल्या भारतीय उच्चायुक्त कार्यालयातल्या सुरजीत सिंग या कर्मचाऱ्यावर हेरगिरीचा आरोप ठेवला. तसंच या कर्मचाऱ्याला त्याच्या कुटुंबासह पाकिस्तान सोडून जायला सांगण्यात आलं. जम्मू काश्मीरातल्या सफरचंदांच्या जुन्या बागांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि नव्या बागा तयार करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं जम्मू काश्मीरला 500 कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजला मंजुरी दिली आहे. 2014 मध्ये आलेल्या पुरानंतर तिथल्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये 80,000 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. हे पॅकेज त्याचाच एक भाग आहे. कायदा आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या निर्णयाची माहिती दिली. जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या सफरचंदांचं उत्पादन होत असतं. या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी हे पॅकेज दिल्याची माहिती प्रसाद यांनी दिली. भाजप आणि शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये सहभागी असले तरी त्यांच्यात अधूनमधून आरोप प्रत्यारोप आणि कुरबुरी चालू असतात. काल भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन परस्परांमधले वाद शमल्याचं सांगत आगामी 212 नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपा सेना युती कायम राहील असं म्हटलं आहे. एकत्र लढून आम्ही या निवडणुका जिंकू असं या नेत्यांनी सांगितलं. आमच्यात मतभेद नाहीत आणि स्थानिक पातळीवरचे वाद दोन्ही पक्षांचे नेते चर्चेनं सोडवतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. बाजारपेठेत सुधारणा व्हावी, व्यापार उदीम वाढावा असं वाटत असेल तर बहुसंख्यकांच्या हातात पैसा खुळखुळायला हवा. त्याखेरीज बाजारपेठ गतिमान होणार नाही आणि शेतकऱ्यांइतका बहुसंख्यक घटक दुसरा नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. काल उस्मानाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांच्या 75 निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ऊस, मूग, मिरची, तूर अशा वेगवेगळ्या पिकांचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला सरकारनं मदत केली आणि त्याचबरोबर साखर धंद्याला प्रोत्साहन दिलं तर देशाची अर्थव्यवस्था बदलू शकेल असं ते म्हणाले. वायफळ खर्च न करता ऊस उत्पादकांना न्याय देण्याचं काम अरविंद गोरे गेली अनेक वर्ष करत असल्याचं पवार म्हणाले.
रिझर्व्ह बँकेनं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर 20 वर्षांपूर्वी लादलेले निर्बंध उठवण्यात आल्याची माहिती राज्य बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर एम.एल. सुखदेवे यांनी काल मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली। मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाडही या प्रसंगी उपस्थित होते। राज्य सहकारी बँकेच्या आर्थिक सद्यस्थितीबाबतही सुखदेवे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। सुधारलेल्या कामगिरीमुळे रिझर्व्ह बँकेनं घातलेले निर्बंध उठवले असून बँकेला राज्यात 7 नवीन शाखा उघडण्यासाठी परवानगीही देण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं। साखर कारखान्याला राज्य सहकारी बँक फायनान्स करतं। हा निर्बंध निघाल्यामुळे काय होतं का आपली बॉरोइंग पॉवर्स किंवा बॉरोइंग पॉवरची वाढ होतं आणि त्याच जी वाढलेली जी अमाऊंट असेल किंवा लिमिट असेल ती आपण सरकार कारखान्याला किंवा दुसऱ्या संस्थांना सुद्धा आपण देतोय, सो तो त्याचा फायदा होऊ शकतो। मुंबई अहमदाबाद मार्गावर सातिवली भागात दहशतवाद विरोधी पथकानं घातलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत। याबाबत अधिक तपास चालू असून विशेष तपशील अद्याप हाती लागलेला नाही। उत्तम संवाद आणि अचूक अभिव्यक्तीच युवा पिढीला विकासाच्या मार्गावर नेऊ शकेल, त्यामुळे संवादातलं कौशल्य युवा पिढीने आत्मसात केलं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। फेडरल बँकेनं टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाइम्सच्या सहकार्यानं मुंबईत आयोजित केलेल्या स्पीक फॉर इंडिया या स्पर्धेच्या विजेत्यांच्या सत्कार प्रसंगी ते काल बोलत होते। भारत हा जगातला सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश आहे। या तरुणाईची ताकद कुशल मनुष्यबळामध्ये रूपांतरित करण्याचं आव्हान आपल्यापुढे आहे। त्यासाठी तरुणांनी विविध कौशल्यांसह संवाद कौशल्यही आत्मसात करावं असं आवाहन त्यांनी केलं। या स्पर्धेत विजयी ठरलेल्या उत्कर्ष राठी यांना प्रथम तर स्वप्नील चौधरी यांना द्वितीय पारितोषिक देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। उत्तर प्रदेशात चालू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाचा केंद्रबिंदू राहिलेले अमरसिंह यांनी काल आपलं मौन सोडलं। आपल्यावरचे सर्व आरोप त्यांनी फेटाळले असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर टीकास्त्र सोडलंय। अखिलेश यादव हेच सातत्यानं स्तुतीपाठकांच्या घोळक्यात वावरत असतात असं त्यांनी म्हटलंय। दुसरीकडे नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव चालू झाली आहे। मुलायमसिंग यादव यांनी काँग्रेस, संयुक्त जनता दल, आरएलडी यांच्यासह महाआघाडी स्थापन करण्याच्या शक्यतेची चाचपणी सुरू केली आहे। पुढील बातम्यांकडे वळण्यापूर्वी सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया। प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे। अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध। नंदुरबार जिल्हा वार्षिक योजना 2017-18 साठी जिल्हा नियोजनाअंतर्गत 526 कोटी 53 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या अक्कलकुवा इथल्या संत गुलाम महाराज मंदिर आणि इतर प्रस्तावित तीर्थक्षेत्रांना मान्यता देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण जास्त असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाच्या मदतीनं जगण्याचा नवा मार्ग शोधलाय, त्याबद्दलचा हा वृत्तांत। आपल्या देशाला गाई म्हशी पाळण्याची जुनी परंपरा आहे। आज वाढती लोकसंख्या आणि दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी पाहता या दुग्ध व्यवसाय क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध आहे। यवतमाळ जिल्ह्यातील काही कर्तृत्ववान शेतकरी म्हैस पालन करून जिल्ह्याला असलेली दुधाची गरज पूर्ण करत आहेत। जास्त दूध देणाऱ्या जाफराबादी म्हशी कृषी विभागानं शेतकऱ्यांना वितरित केल्या आहेत। घाटंजी तालुक्यात आता दुधाचं उत्पादन वाढल्याचं एक सुखद चित्र दिसत आहे। घाटंजीचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे यांनी जाफराबादी म्हशींच्या पालन पोषणाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन दूध व्यवसाय करायला प्रेरित केलं। याबाबत शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत। जाफराबादी म्हशीचं साधारणतः उत्पादन 7 ते 7.5 लिटर एका वेळेचं देतं। असं दोन मिळून साधारणतः 15 लिटर उत्पादन मिळतं आणि त्याचं फॅट पर्सेंटेज हे 7.5% पर्यंत येतं। सर्व शेतकऱ्यांना एक
प्रति म्हैस 700-800 रुपये प्रति दिवसाला उत्पादन मिळतं आणि एक जोडधंदा म्हणून सर्व शेतकऱ्यांना उपयुक्त झालेला आहे. जाफराबादी म्हशीच्या दुधात जास्त फॅट्स असल्यामुळे या दुधाला भावही जास्त मिळतो. साहजिकच शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतात. दुधासोबतच मिळणारं शेण खत म्हणून उपयोगी पडतं, तर म्हशीला लागणारं वैरण शेतातच मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होतोय. उत्पादित दूध विकण्यासाठी शेतकऱ्यांना कुठेही जायची गरज राहिली नसून अनेक कंपन्या गावागावात जाऊन दूध संकलित करत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातलं दूध उत्पादन पुढे सरकत आहे. आज 35 गावातील दूध उत्पादन 1000 लिटरपेक्षा जास्त होत आहे. ही बाब निश्चितच समाधानाची आहे. आज धनत्रयोदशी. अश्विन वद्य त्रयोदशीच्या या दिवशी समुद्रमंथन होऊन समुद्रातून धन्वंतरी आणि लक्ष्मी यांच्यासह एकूण 14 रत्न बाहेर आल्याची पौराणिक कथा आहे. त्यामुळे आजचा दिवस धन्वंतरी आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवस मानला जातो. देवांचे वैद्यराज असलेल्या धन्वंतरीची या दिवशी पूजा केल्यानं अपमृत्यू टळतो अशी श्रद्धा असल्यानं घरोघरी धने आणि गुळांचा नैवेद्य दाखवून धन्वंतरींचं पूजन केलं जातं. भारतात आयुर्वेदाची परंपरा असल्यानं वैद्यक व्यवसायातही या दिवसाचं महत्त्व मोठं आहे. धनधान्य समृद्धीसाठी या दिवशी लक्ष्मीचं पूजन करण्याचीही देशाच्या काही भागात परंपरा आहे. उत्तर भारतात धनत्रयोदशीचं औचित्य साधून धातू खरेदी केली जाते. तसंच अनेक ठिकाणी सोने खरेदीचाही उत्साह दिसून येतो. आरोग्य आणि धनसंपदा देणाऱ्या धनत्रयोदशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. लातूरमध्ये नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेचा काल समारोप झाला. या स्पर्धेत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठानं मुलींच्या गटात पहिला तर मुलांच्या गटात जयपूरच्या राजस्थान विद्यापीठानं प्रथम क्रमांक पटकावला. गेले 4 दिवस लातूरमध्ये झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि गोवा या 5 राज्यातल्या 50 विद्यापीठातले 600 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत उपांत्य फेरीत पात्र ठरलेले संघ हे हरियाणातल्या रोहतक इथं होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभागी होतील. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं 33.8 अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर इथं 14.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरच्या भागात जोरदार गोळीबार, सीमावर्ती भागात अतिदक्षतेचा इशारा, चोख प्रत्युत्तर देण्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे निर्देश. दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या हेरगिरी करणाऱ्या पाकिस्तानी कर्मचाऱ्याची भारताकडून हकालपट्टी. जम्मू काश्मीरच्या जुन्या फळबागांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारकडून 500 कोटींचं पॅकेज. राज्यातल्या आगामी नगरपालिका निवडणुका भाजपा शिवसेना एकत्र लढणार. आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवरचे निर्बंध रिझर्व्ह बँकेनं उठवले. बँकेच्या नव्या 7 शाखांनाही परवानगी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.